बातमीकडे बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधला घोळ या मुद्द्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये तब्बल 96 लाख खोटे मतदार घुसवले गेल्याचा मोठा दावा राज ठाकरेंनी केलाय। याला आता शिंदेच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। 96 लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या, निवडणूक आयोग कारवाई करेल असं शंभूराज देसाई म्हणाले। तसंच राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या वॉर्डातून पालिका निवडणूक निवडून येऊन दाखवावं असं आव्हानही देसाईंनी दिलंय। विधानसभेला तर होते भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये समावेश केले तर बघा, त्याला काहीतरी एव्हिडन्स दिला पाहिजे। चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, नसेल चुकीचं तर नाही करणार। संजय राऊतांना म्हणून तू खासदारकीचा राजीनामा दे आणि भांडूपच्या महानगरपालिकेच्या वॉर्डातनं नगरपालिकेला निवडून येऊन दाखव आणि मग आमच्या ठिकाणी होणार का काय त्याचा विचार कर। तर राज ठाकरेंच्या या आरोपांसंदर्भात भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी नेमकी कशी टीका केली आहे आपण पाहूयात। तर केशव उपाध्ये यांनी एक पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे। दहिसरमध्ये मनसेचे उमेदवार दीपक येरुकर यांना ते राहत असलेल्या बूथवर 2 मतं मिळाली। माझ्या घरातच 4 मतं आहेत, ती सुद्धा मिळणार नाहीत का, असा आरोप करून ईव्हीएमच्या विरोधात त्यांनी जोरदार सनसनाटी निर्माण केली होती। त्यांच्या विधानाची सत्यासत्यता न तपासताच अनेक मंडळी लगेचच कामाला लागली। प्रत्यक्षात त्यांच्या बूथवर त्यांना 54 मतं मिळाली असल्याचं नंतर स्पष्ट होताच त्यातील हवा निघून गेली। त्या सनसनाटीमध्ये आपली टिमकी वाजवणारे जोरदार तोंडावर आपटले। 96 लाख मते खोटे मतदार असल्याचे काल राज ठाकरेंनी भाषणामध्ये सांगितलं। अशा बेछूट आरोपावरही आक्षेप काहीच नाही, ते मत मांडू शकतात, पण त्याला टिचभर तरी पुरावा दिला पाहिजे ना, असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधींपासून उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सगळेजण मनाला येतील ते आरोप करतायत असंही केशव उपाध्ये म्हणाले।